Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संच मान्यतेबाबत दिनांक 15/3/2024चा व कंत्राटी शिक्षण भरती बाबतचा दिनांक 5/9/2024चा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यावर अन्यायकारक असल्याचं सदरचे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा दिनांक 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढले जात आहेत। असाच मोर्चा काढण्याचा निर्धार शासकीय विश्रामगृह बीड येथे जिल्ह्यातील सर्व संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील 15,000 शाळांमधील एक शिक्षक कमी होऊन 15,000 शाळांमधील सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने सदरचे शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केलं। बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 अन्वये शिक्षक निश्चितीचे निकष सन 2011 पासून आपल्या राज्यात लागू करून 13 वर्ष झाली तरी पण अद्याप अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इत्या 1 ते 5 व उच्च प्राथमिक स्तर 6 ते 8 हा आकृतीबंध अध्यापक लागू केलेला नाही। आकृतीबंध लागू करण्याबाबत शासन निर्णय झालेला मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिनियम उल्लंघन होत आहे। असे असताना महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक निश्चितीचे जाहीर केलेले निकष हे वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत। वाडी वस्तीवर जन्म झाला म्हणून पटसंख्येअभावी शिक्षक कमी करून त्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणे हा त्या विद्यार्थ्यावर अन्यायच आहे। वाडी वस्तीवर जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा दोष तरी काय? मला इतर शाळांमधील विद्यार्थ्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क व अधिकार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमाने दिला आहे। तो हक्क शासनास डावलता येणार नाही असंही मत सर्व उपस्थितांनी केलं। सदर शासन निर्णय हा मागासवर्गीयाच्या आरक्षणावर गदा आणणारा आहे। या आदेशाने कंत्राटी पद्धत आणून पद्धतीने चांगल्या पद्धतीने आरक्षण संपवले जात असून हा निर्णय होणाऱ्या भरती पिढीसाठी सुद्धा अन्यायकारक आहे। जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोर्चाची तयारी करावी। 100% शाळा बंद करून 100% शिक्षक सहभागी झाले पाहिजे। यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावं असं आवाहन देखील या संघटनेच्या प्रतिनिधींनी केलं, अशी माहिती बीड शहर प्रतिनिधी यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।